ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रह योग, भाग 14, ओवी क्रमांक 651. तया परी जो अशेषा विश्वाचिया अभिलाषा, पाय पाखाळनिया दोषा घरटा जाला, मनोनी फळाचा लागू देखे जिये असलगू, तिये कर्मी चांगू रोहो मांडी, आणि आपण जालिये जोडी उपकोने दी कवडी, क्षणक्षणा कुरोंडी जीवाची करी, कृपणू चित्ती ठेवा आपुला, तैसा दक्षू पराविया माला, बकू जैसा खुतला मासेयासी, आणि गोवी गेलिया जवळी झगटलिया अंगफाळी, फळे तरी आणतू पोळी बोरांटी जैसी, तैसे मने वाचा काये भलतया दुखवितू जाये, स्वार्थू साधिता न पाहे पराचे हित. ज्याप्रमाणे गावातील सर्व घाण पदार्थ टाकण्याची उकिरडा ही जागा आहे, अथवा सर्व अमंगल पदार्थ स्मशानात टाकतात, त्याप्रमाणे तो पुरुष अवघ्या जगातील वासनेच्या दोषांची पायधुनी होतो. म्हणून ज्या कर्मामध्ये इच्छित फलप्राप्ती होण्याची शक्यता दिसते, त्या कर्माच्या ठिकाणी तो आदराने कर्म करण्यास आरंभ करतो, आणि आपण मिळविलेल्या द्रव्यापैकी एक कवडी देखील खर्च होऊ देत नाही. क्षणोक्षणी द्रव्यावरून आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण मनुष्य स्वतःच्या द्रव्यसाठ्याविषयी सावध आणि दुसऱ्यांच्याकडून संपत्ती हरण करण्यास टपलेला असतो. बगळा मासा पकडण्यास जसा तत्पर असतो, अगदी त्याप्रमाणे आंबट बोरीच्या वृक्षाजवळून गेले तर त्याच्या काट्यांनी अडकवून गुंतविते, आणि जोर लावून काढले तर ओरखाडे निघतात. फळे इतकी आंबट की जीभ पोळते. याप्रमाणे जो काया वाचा मने करून दुसऱ्याला दुःख देतो, तो स्वतःचा स्वार्थ साधत असताना दुसऱ्याचे हित पाहत नाही. तेवीची अंगे कमी आचरणे नोहे क्षमी, न निघे मनोधर्मी अरोचकू, कणकाची फळा आंतू माझ बाहेरी मवळा, तैसा सबाह्य दुबळा शुचित्वे जो, आणि कर्मजात केलिया फळ लाहे जरी धनंजया, तरी हारिके जगायया वाकुलिया वाये, अथवा जे आदरिले हीन फळ होय केले, तरी शोके तेने जिंतिले धिक्कारो लागे, कर्मी राहाटी ऐसी जयाते होती देखसी, तोची जाण त्रिशुद्धीसी राजस करता, आता यया पाठी येरू जो कुकर्माचा आगरू, तोही करू गोचरू तामस करता. स्वतः आरंभिलेले कार्य अखेरपर्यंत सिद्धीला नेण्यास तो शरीराने आचरणाने समर्थ नसतो, तरी ते कर्म करण्याचा त्याला कंटाळा येत नाही. धोत्र्याच्या फळाला आतून अंमली गर आणि बाहेरून काटेरी कवच असतो, तसा तो पवित्रपणाविषयी अंतर्बाह्य दरिद्री असतो. आणि केलेल्या कर्माचे फळ प्राप्त झाल्यावर अर्जुना, तो आनंदाने वेडा होऊन जगाला हिणवतो. अथवा आरंभिलेले कार्य जर निष्फळ झाले तर शोकविव्हळ होऊन त्या कर्माचा धिक्कार करतो. ज्याचे कर्माच्या ठिकाणी असे आचरण पाहशील तर तो राजस करता आहे असे समज. आता यानंतर वाईट कर्माचे आगर असा जो तामस करता आहे त्याची लक्षणे तुला सांगतो, ती तू नीट ऐक. तरी मी लागलिया कैसे पुढील जळत असे, हे नेणिजे हुताशे जिया परी, पै शस्त्रे मिया तिखटे नेणिजे कैसेनी निवटे, का नेणिजे काळकुटे आपले केले, तैसा पुढीलया आपुलया घातू करीत धनंजया, आदरी वोखटिया क्रिया जो का, तिया करिता ही वेळी काय झाले हे न सांभाळी, चळला वायू वाहटुळी चेष्टे तैसा,
पै करणिया आणि जया, मिळू नाही धनंजया, तो पाहुणी पिसेया कैंचित राय. आणि इंद्रियांचे वोगरिले, चरोणी राखे जी जियाले, बैला तळी लागले गोचिड जैसे. हासया रुदना वेळू, नेणता आदरी बाळू, राहटे उशृंखळू तया परी. जो प्रकृती आतलेपणे, कृत्याकृत्य स्वादू नेणे, फुगे केले धालेपणे उकरडा जैसा. आपला स्पर्श झाला असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे अग्नीला समजत नाही. आपल्या तीक्ष्ण धारेने दुसऱ्याचा जीव कसा जातो हे शस्त्राला किंवा आपल्या परिणामाचे कालकूट विषाला भान नसते. अर्जुना, त्याप्रमाणे ज्यामुळे स्वतःला आणि दुसऱ्याला घातक होतील अशा वाईट क्रिया करण्यास जो प्रवृत्त होतो, त्या क्रिया करतेवेळी त्याचा परिणाम काय झाला याविषयी तो दक्षता घेत नाही. वादळ सुटल्यावर वारा जसा स्वैरपणे इकडे तिकडे वाहतो तसा तो स्वैर वागतो. ज्याच्या कृतीशी इच्छेचा काही ताळमेळ नसतो, तामसकर्त्याला पाहून त्याच्यापुढे वेड्याची काही किंमत नाही. आणि बैलाच्या कासेला जसे गोचिड चिकटून जगतो तसा तो इंद्रियांद्वारा मिळणारे भोग भोगून आपले जीवित राखतो. लहान मूल हसण्यास रडण्यास योग्य अयोग्य वेळ जाणत नाही, त्याप्रमाणे तामसकर्ता हा स्वैरपणे वागतो. प्रकृतीच्या स्वाधीन असल्यामुळे करण्यास योग्य अयोग्य हा विचार त्याला कळत नाही. उकिरडा केराने फुगतो तसा तो स्वैराचाराने फुगतो. म्हणोनी मान्याचे निनावे, ईश्वराही परी न खालवे, स्तब्धपणे न म्हणवे डोंगरासी. आणि मन जयाचे विषकल्लोळी, राहाटी पुढी चोरिली, दिठी किरते बोली पण्यांगनेची. किंबहुना कपटाचे, देहची वळिले तयाचे, ते जिने की जुवाराचे टिटे घर. नोहे तयाचा प्रादुर्भाव, तो साभिलाष भिल्लांचा गाव, म्हणून नये येओ जाओ तया वाटा. आणि आणिकांचे निके केले, विरुहोय जया आले, जैसे अपेय पया मिनले लवण करी. म्हणून गर्वाच्या भरात ईश्वरापुढेही तो नम्र होत नाही आणि ताडपणाने डोंगरालाही तुच्छ लेखतो. त्याची मनोवृत्ती कपटी, आचरण चोरटे, वरून गोड आणि आतून घातकी. त्याच्या दृष्टी वेश्येच्या दृष्टीप्रमाणे चंचल मायावी, वरवर गोड आणि आतून सर्वस्व हरण करणारी. सारांश, त्याचा देह हा मूर्तिमंत कपटाचा पुतळा असून त्याचे आयुष्य हे वाईट कृत्याचे म्हणजे जुगाराचे माहेरघरच होय. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भरलेला स्वार्थी भिल्लांचा गाव, म्हणून त्याच्या संगतीला कोणी लागू नये. दुसऱ्याचे चांगले झालेले पाहून त्याला वाईट वाटते. जसे दुधात मिठाचा खडा पडला की ते पिण्याला योग्य राहत नाही. का ही वैसा पदार्थो, घातलिया आंगी आणतो, ते चिक्षणी धडाडितो अग्नी होय. नाना सुद्रव्ये गोमटी, जालिया शरीरी पैठी, होऊनी ठाती किरीटी मळूची जेवी. तैसे पुढिलांचे बरवे, जयाच्या भीतरी पावे, आणि विरुद्धची आगवे होऊनी निगे. जो गुण घेदे दोष, अमृताचे करी विष, दूध पाजिलिया देख व्याळू जैसा. आणि ऐहिकी जियावे, जेने परत्रा साचयावे, ते उचित कृत्य पावे अवसरी जिये. थंड पदार्थ अग्नीत घातला की तो तत्क्षणी धडधडीत अग्नीच होतो. अथवा अर्जुना, कितीही चांगले पदार्थ पोटात गेले तरी ते मलरूपच होतात. त्याप्रमाणे दुसऱ्याचे बरे झालेले त्याला कळले की त्याला वाईट वाटते. पहा, सर्पाला दूध पाजले की त्याचे विष होते. त्याप्रमाणे दुसऱ्याचा गुण तो वाखाणावा, तोच यांच्या दृष्टीला दोष होतो आणि त्याची निंदा करतो. आणि इहलोकी कीर्ती होऊन त्या योगाने परलोकातही उत्तम गती मिळेल
असे योग्य कर्म करण्याचा ज्यावेळी प्रसंग होतो त्यावेळी त्याला हमखास झोप ठेवल्यासारखी येते आणि दुष्ट कर्म करताना जणू काही विटाळ होईल अशा भावनेने दूर दूर पळते. तेव्हा जया आपैसी निद्रा ये ठेविली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे. पै द्राक्षरसा आम्ररसा वेळे तोंडे सडे वायसा का डोळे फुटते दिवसा डुडुळाचे. तैसा कल्याण काळू पाहे तै तया ते आळसू खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे. जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगिठी तैसा विषादू आहे गाठी जीवाची ये जो. लेंडोरा आगी धुमावदी का अपानांगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादे केला. आणि कल्पांताची या पारा वेगळे ही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. जसे द्राक्षाचा रस आम्ररस खाण्याच्या हंगामात कावळ्याला मुखरोग होतो किंवा घुबडाचे डोळे दिवसा फुटतात, त्याप्रमाणे आत्महित साधण्याची खरोखर संधी आली की त्याला आळस ग्रासून टाकतो आणि प्रमाद घडताना आळस जाऊन त्याला स्फुरण चढते. ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात अखंड वडवानर जळत असतो त्याप्रमाणे त्याच्या पोटात अखंड खेद असतो. त्याला दुसऱ्याचा उत्कर्ष सहन होत नाही. लेंड्याच्या विस्तवात सतत धूरच असतो. अपानद्वाराने बाहेर पडणारा वायू हा दुर्गंधीयुक्तच असतो. तसा तो मरेपर्यंत कष्टी आणि सुतकी चेहऱ्याचा असतो. आणि अर्जुना, कल्पांतापर्यंत लाभ होण्याच्या इच्छेने व्यापाराचे धोरण नियोजित करतो. अगा जगा ही परवती शुचा वाहे पै चित्ती करिता विषी हाती तृणही न लगे. ऐसा जो लोकांतू पापपुंजू मूर्तू देखसी तो अव्याहतू तामसू करता. एवं कर्म करता ज्ञान या तिहींचे त्रिधा चिन्ह दाविले तुझ सुजन चक्रवर्ती. आता अविद्येची गावी मोहाची बोढुणी मदवी संदेहाची आगवी लेऊन लेनी. आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव तिये बुद्धीचीही धाव त्रिधासे. जगात कोणी केला नसेल असा व्यापार करण्याविषयी इच्छा धरून कर्म करतो, परंतु प्रत्यक्षात त्याला काडीचाही लाभ होत नाही. अशी लक्षणे असलेला जनामध्ये जो पापाचा पुतळा दिसेल तो निश्चित तामसकर्ता आहे असे जाण. हे परमश्रेष्ठ सज्जन अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म कर्ता ज्ञान या तिन्हींचे 3 प्रकारचे लक्षण स्पष्टपणे सांगितले. आता अज्ञानरूपी गावात मोहरूपी वस्त्र नेसून संशयरूपी अलंकार घालून स्वरूपाच्या निश्चयाची शोभा ज्या बुद्धिरूपी आरशात दिसते त्या बुद्धिवृत्तीचेही 3 प्रकार आहेत. अगा सत्वादी गुणी इही काही एक तिही ठाई न कीजिये येत पाही जगा माझी. आगी नसता पोटी कवन काष्ट असे सृष्टी तैसे ते कैचे दृश्य कोटी त्रिधा जे नोहे. म्हणोनी तिही गुणी बुद्धी केली त्रिगुणी धृतीसिही वांटणी तैसीची असे. तेची एक वेगळाले तेत चिन्नी अलंकारले सांगिजेल उपाईले भेदलेपणे. परी बुद्धी धृतीया दोही भागा माझी धनंजया आदी रूप बुद्धीचिया भेदासी करू. अरे अर्जुना, सत्व रज तम या त्रिगुणांनी या जगातील कोणत्या वस्तूचे तिरंगी प्रकार केले नाहीत. पोटात अग्नी नाही असे या जगात कोणते लाकूड आहे. त्याप्रमाणे जिचे 3 प्रकार नाहीत अशी दृश्य वर्गामध्ये कोणती वस्तू आहे. म्हणून 3 गुणांनी बुद्धी त्रिविध केली आहे. धैर्याचेही 3 भाग केले आहेत. तेच बुद्धी आणि धैर्याचे 3 भेद त्याच्या भिन्न भिन्न लक्षणांसह विस्तारपूर्वक सांगतो. परंतु अर्जुना, बुद्धी आणि धैर्य या 2 गोष्टींमध्ये प्रथम तुला बुद्धीचे 3 प्रकार सांगतो.
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा संसारासी गा सुबटा काम्य येती वाटा तिन्ही आथी जे अकरणीय काम्य निषिद्ध ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध संसार भये सबाद जीवायया म्हणोनी अधिकारे मानिले जे विधीचेने ओघे आले ते एकची येत भले नित्य कर्म तेची आत्मप्राप्ती फळ दिठी सुनी केवळ की जे जैसे का जळ से विजेताहने। हे वीरश्रेष्ठ अर्जुना, मनुष्याला या संसारात येण्यास उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ असे 3 मार्ग आहेत। या 3 वाटा म्हणजे नित्य नैमित्तिक विहित कर्म, न करणे काम्य कर्म आणि निषिद्ध या जीवांना संसारभय असल्यामुळे कष्टप्रद होतात। म्हणून अधिकार संमत विधीच्या योगाने प्राप्त झालेले जे कर्म ते नित्य कर्मच एक उत्तम आचरण करण्यास योग्य आहे। तेच नित्य कर्म आत्मप्राप्तीच्या फळावर कटाक्ष ठेवून तृषार्त मनुष्य जसा पाणीच पितो त्याप्रमाणे ते आचरावे। येथपर्यंत 700 ओव्या समाप्त झाल्या आहेत। यापुढील ओव्या आपण अध्याय 18 आणि भाग 15 यामध्ये पाहणार आहोत। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।